देहूतील संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा विश्वविक्रम। महाराजांच्या पगडीचा घेराव 30 फूट तर उंची 4 फुटांची। पगडीची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया अँड जिनियस बुकमध्ये नोंद। राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत सभागृहात चर्चा। भोंग्यांच्या आवाजाच्या मर्यादेचं पालन करावं लागेल, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। नियमांचं उल्लंघन केल्यास जप्तीची कारवाई। खुर्ची बदलावरून विधानसभेत देखील टोलेबाजी। अजय चौधरी विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसल्यानंतर शंभूराज देसाई, नाना पटोले आणि मुख्यमंत्री फडणवीसांची मिश्कील टोलेबाजी। शिंदेंच्या काळातील योजनांना फडणवीसांकडून स्थगिती, मवियाचा दावा। तर महायुतीमध्ये शिंदेंचं महत्त्व संपलंय आणि त्यांच्या योजनांचंही वडेट्टीवारांचा हल्लाबोल। प्रशांत कोरटकर यांचा निर्णय कोल्हापूर सत्र न्यायालयात होणार। सरकारी वकिलांची बाजू ऐकून घ्या। मुंबई हायकोर्टाचे सत्र न्यायालयाला आदेश। आज दुपारच्या सत्रात सुनावणी। वाल्मिक कराडनं अवादा कंपनीकडे तब्बल 6 वेळा मागितली खंडणी। अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यानं दिलेल्या जबाबातून माहिती समोर। तर सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची दिली होती धमकी। मुंडेधस संदीप क्षीरसागर यांच्यानंतर आता आमदार प्रकाश सोळंकेंच्या कार्यकर्त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ समोर। अशोक सोळंकेंना 2024 मध्ये मारहाण, व्हिडिओ व्हायरल। प्रकाश सोळंकेंपासून जीवाला धोका, अशोक सोळंकेंचा आरोप। बीडमधील अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसलेचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज 5 दिवसांनंतरही फरार। खोक्या सापडेना, मात्र खोक्याची गाडी पोलिसांकडून जप्त। पुण्यामध्ये 35 कोटींच्या 100 शववाहिका धूळ खात पडून आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार उघड। तानाजी सावंतांच्या कार्यकाळात करण्यात आल्या होत्या खरेदी। संभाजीनगरमध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये दारूची पार्टी। पुढारी न्यूजच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, कठोर कारवाईचं आश्वासन।